आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मनातील जिद्द साकार करण्यास युवकांनी आतापासूनच विशेष प्रयत्न केले पाहिजेत. जिद्द साकारण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा, यश नक्की मिळेल. स्वामी विवेकानंद यांचे विचार आचार आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील रहा. आपल्या शिक्षण संस्थेचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं. कठीण प्रयत्न परिश्रम हाच यशाचा मार्ग होय, असं मत प्राध्यापक सुधाकर इंडी बोरगाव यांनी व्यक्त केलं. ते बेडके इथं लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बीएस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंगळवारी 30 जानेवारी रोजी रत्नाप्पा कुंभार सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत उपस्थित होते. संचालक मंडळाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थना आणि स्वागत गीतानं झाली. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. स्वागत प्रास्ताविक प्राचार्य MS कट्टी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय JA कांबळे यांनी केला. यावेळी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला. यावेळी रवीना कुंभार, पद्मश्री शिवण्णावर, मधुरा परीट या मुलींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शिक्षक SA कमते यांनी मनोगत व्यक्त केलं. अध्यक्ष तात्यासाहेब खोत यांनी आपल्या शिक्षण संस्थेबद्दल आणि मुलांसाठी देण्यात आलेल्या सुखसुविधांविषयी मनोगत व्यक्त केलं. यावेळी उपप्राचार्य M जनवाडे, प्रशांत पाटील, शीतल शिरगुप्पे, अरुण शेट्टी, RB संकपाळ यांच्यासह हायस्कूल, पदवीपूर्व कॉलेजचे शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. PM जमादार भुताळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर PM जमादार यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.